खरं नाही. मला तिथेच निदान कळलं की दादा आपल्याला सोडून गेले. अशा पद्धतीने अपघात होईल अशी पुसटशी कल्पना आपण करू शकत नाही. दादा एक उमद नेतृत्व होतं. अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष होते. 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री. मी देखील मार्केटिंग फेडरेशनचा अध्यक्ष असताना सहकार क्षेत्रात कसं काम केलं पाहिजे, संस्था जिवंत कशा राहिल्या पाहिजे, योगदान कसं पाहिजे, नव्हे तर जिल्हा परिषदचा 92 साली अध्यक्ष झालो असताना स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते आणि पहिल्याच दादा त्या ठिकाणी राज्यमंत्री जलसंधारणचे होते. त्यावेळेस तीव्र दुष्काळ होता, पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. 13 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक मी दादाच्या हाती दिलं. दादाने मुख्यमंत्र्याला सांग, मी सांगतो तसेच्या तसे मंजूर करायला. पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते सांगतील ती साईट पाणी अडवा पाणी जेव्हा आपण केली, ग्रामपंचायत अधिकार दिले. एवढ्या दादा थांबले नाही तर सहकार क्षेत्रात कारखाने किती चालू आहेत, तुम्ही काय करतात, ऊस लावतात की नाही, शेतकऱ्यांना परवडेल की नाही, नव्हे तर उपसा जलसिंचन योजना, मुक्त उपसा जलसिंचन योजना जी स्वर्गीय प्रल्हाद भाऊंनी काढली होती, त्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात केलो असताना पहिल्या भेटीत तर दादामध्ये तुम्ही कर्ज काढायचं आणि आम्ही माफ करायचं. परखड स्वभाव होता, स्पष्ट वक्तेपणा होता आणि प्रामुख्याने व्यवहार चातुर्य त्यांना होतं. परंतु त्यांना मी समजून विषय सांगितला की दादा, राज्य सरकारच्या माध्यमातून जलसंधारणाचे कामं या भागात झालेले नाही. आमच्या मोदोळ तालुक्यात पिण्याच्या पाण्याकरता टंचाई आहे, कुठलीही नदी नाला नाही, म्हणून स्वर्गीय भाऊंनी उपसा जलसिंचन योजना आणली. दुर्दैवाने ते बंद पडली. ते सुरू करण्याकरता आम्हाला प्रयत्न करायचे, म्हणून कर्जमाफी करावं. 108 कोटी रुपये कर्ज झालं होतं. जवळपास 51 कोटी रुपये कर्ज राज्य सरकारने महाराष्ट्रात पहिल्यांदा माफ त्यांनी केलं. एवढा कणखर नेता होता, एवढं कोणी नेतृत्व असं कणखर करू शकत नाही. मी काल परवा 2 दिवस झाले बारामतीत होतो. दीपक मराठे होते, वायर पाटील सर होते, गोपाल पाटील होते, राहुल पाटील होते, असंख्य कार्यकर्ते जळगावचे होते. मला अशी एक पुसटशी कल्पना आली की महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हटलं जाते, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर म्हटलं जाते, परंतु विकासाची राजधानी बारामती आहे. तुम्हाला आम्हाला विकास करायचा असेल, बारामतीचे प्रकल्प माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांनी जे निर्माण केले ते पाहण्याजोगे आहेत. योगदान कार्यकर्त्यांचं किती आहे, स्वच्छता टापटीप संस्थेची इमारत कशी स्वच्छ ठेवता येईल, येणारा अधिकारी चांगलं काम कसं करेल, कुठलेही राजकारण त्यामध्ये येऊ न देता विकास हाच जास्त माणसाचा होता. सकाळी 6 वाजता दिवस त्यांचा सुरू व्हायचा, रात्री 12-1 पर्यंत. परंतु कुठलाही कार्यकर्ता गेला तर त्याच्या कुटुंबाची ते काळजी विचारायची. मुलगा काय करतो, किती मुलं आहेत, काय करणार, शिक्षण घ्या, व्यवसाय करा. राजकारण काही खरं राहिले नाही. गेल्या 3-4 महिन्यापासून तर त्यांचं एकच वाक्य होतं की राजकारणात काही खरं राहिले. मला देखील वाटत दादा असं वैफल्यग्रस्त स्टेटमेंट का करतात, परंतु त्यांना कंटाळा देखील आला होता की किती करायचं, काय करायचं. हे करत असताना समाजाने साथ दिली पाहिजे, जनतेने साथ दिली पाहिजे. प्रत्यक्षात पवार कुटुंबियांनी तशी साथ त्यावेळेस मिळाली नाही, परंतु आहे त्या कामातून विकास पुरुष म्हणून त्यांनी पदवी मिळवली, प्रत्येकाला आपलंसं केलं आणि ध्येय त्यांचं विकासाचं होतं. नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, जिल्हा बँक असेल, सहकार क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, त्या ठिकाणचं मेडिकल कॉलेज देखील पाहण्यासारखं आहे, शिक्षण संस्था पाहण्यासारखी आहे, दूध डेअरी पाहण्यासारखी आहे. ज्या ज्या संस्था दादांनी निर्माण केल्या त्या 100% यशस्वी करण्याचं काम दादांनी केलं. की निवडून आलोय, मला विकास करायचा आहे आणि काय करता येईल हे डोळ्यासमोर चिन्ह ठेवून जर विकास केला तर खऱ्या अर्थाने दादांना आदरांजली वाहता येईल. आज दादांना आदरांजली वाहण्याची दुर्दैवाने आपल्याला वेळ आली. ही वेळ इतक्या लवकरीच असं वाटत देखील नव्हतं. त्यांना 2 मुलं आहेत, घरचा संसार चांगला, काही काळजी नाही, परंतु अपघात असा झाला की त्यांना जीव गमवावा लागला. वास्तविक पाहता डेप्युटी सीएमचं हेलिकॉप्टर असेल का विमान असेल याचं चेकिंग होतं, टेस्टिंग होतं, का झालं काय नाही याची चौकशी झाली, सुरू केलेली आहे. परंतु आज आपण माणूस गमावला. माणसं तयार व्हायला 30-40-50 वर्ष लागतात, परंतु असा माणूस निर्माण होणार नाही. ही दुर्दैव आपलं आहे की त्यांच्या मार्गदर्शन आपण मुकलो. परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने, श्री संत मुक्ताई संस्थेच्या वतीने, या जळगाव जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आपण करतो. ओम शांती शांती शांती.